बर्थडे आहे उद्या. आम्ही चाललोय स्टे विस्टा बाय वाना मध्ये. मोस्टली 15 मिनिट्स आहेत पोहोचायला आणि खूप पाऊस चालू आहे एकदम मस्त. आता तरी थोडा कमी झालाय पण आतापर्यंत तर भरपूर पाऊस होता. मी तुम्हाला असं बॅक व्ह्यू दाखवते. आम्हाला हा व्हिडिओ घरून निघताना शूट करायचा होता बट काही सर्कमस्टॅन्सेसमुळे आम्ही तसं शूट करू नाही शकलो. नाही तर आम्ही तर असं फुल विचार केला होता की आम्ही घरून निघतानाच शूट करू, एकदम उठल्याबरोबरच शूट करू, एकदम सकाळ झाल्याबरोबर. पण असं काही होऊ शकलं नाही. पण आता तरी आम्ही केलं आहे. अजून 10 मिनटं बाकी आहे तर आम्ही तुम्हाला पूर्ण ती प्रॉपर्टी पण दाखवू. तिथेच असा छोटा असं सेलिब्रेशन करून मग आम्ही उद्या परत येऊ आणि उद्या मग आम्ही आमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करू बर्थडे. कुछ बोलना है तुमको? हॅलो. आतापर्यंतचा माझा पावनाचा एक्सपिरियन्स काही एवढा चांगला नव्हता पण हे वानाचे फोटो मला थोडे बरे वाटले गुगलवर, म्हणून मग आम्ही बुक केला. आता बघू कसा असतो स्टे. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. गाईज आम्ही पोहोचलो आहे वाना बाय स्टे विस्टामध्ये. थोडा पाऊस होता त्यावेळेस आणि हा बघा माझा नवरा बॅग्स कॅरी करताना. आम्ही आता चाललो आहे गेटच्या आत. आता आम्हाला चेक इन करायचं आहे आत जाऊन. बघू आता चेक इनचं ऑफिस कुठे आहे. लेट्स सी. अँड दिस इज हाऊ इट लुक्स फ्रॉम इनसाइड. होप फॉर द बेस्ट. असं भारी तर वाटतं आहे. आणि चेक इन एकदम राईट साईडलाच होतं गेटच्या. तर आम्हाला 6 नंबरचा टेंट मिळाला आहे आणि तो एकदम मधोमध होता. खूप भारी वाटत होतं. आता बघू आतमधला व्ह्यू कसा आहे ते. आम्हाला ना व्लॉगिंगची सवय नाही आहे तर हा पण आमचा फर्स्ट व्लॉग आहे. तर आम्ही आधीच एंटर केलेलं आणि आमचं सगळं बघून झालं आहे पण आम्हाला नंतर आठवलं की आम्हाला व्लॉग शूट करायचं आहे. तर मी परत एंट्री घेते तुमच्यासाठी आणि माझा नवरा माझा व्हिडिओ शूट करतो आहे. अँड दिस इज हाऊ आवर रूम लुक्स लाईक. असं फोटोमध्ये जसं होतं तसंच दिसतं आहे. इथे जकूझी आहे जे आता सध्या झाकलेली आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू. पाऊस असा मस्त रिमझिम रिमझिम पडतो आहे. आता सध्या तरी आम्ही बाहेरच्या चेअर्सवर बसू शकणार नाही. लंचचा टायमिंग होता 3पर्यंतचा आणि आम्ही पोचलो 3:30ला. तसं तर आम्ही फोनवर त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी काही लंच आमच्यासाठी ठेवला नाही. मिरर दिसला नाही की आम्ही आमच्या सेल्फ्या स्टार्ट करतो. आमच्या सेल्फ्या काढून झाल्यानंतर आम्ही कपडे चेंज केले आणि फटाफट कॉफी बनवली. थोडा पाऊस उघडला होता तर आम्ही बाहेर निघालो आणि बघते तर काय मला शिरीष रूममध्ये पण दिसला नाही आणि बाहेर पण नाही. आणि मग थोड्या वेळात तो माझ्यासाठी फुलं घेऊन आला. ही नेवर मिसेस अ चान्स टू मेक मी फील स्पेशल. थँक्यू सो मच. आम्ही कपडे चेंज केले, फ्रेश झालो. इथे पावसात आम्ही बाहेर बसणार होतो हाय टी करायला बट पाऊसच एवढा येतोय की आम्ही परत आतमध्ये आलो. बघा माझा टी शर्ट भिजला. ॲज वी मिस्ड आवर लंच. आम्ही आल्या आल्याच स्नॅक्सची ऑर्डर दिली होती आणि आम्ही वेट करत होतो स्नॅक्सचा आणि स्नॅक्स आले पण. वाव, हे सगळे एवढे पॅक्ड आणि छान होते ना. आम्ही सँडविच आणि मिक्स्ड भजी ऑर्डर केलेली आणि त्यासोबत चटणी पण आली. वाव, ते बघूनच असं पाणी सुटत होतं ना तोंडात आणि आम्ही लगेच खाणं पण स्टार्ट केलं. फूड खूपच डिलिशियस होता. सो आता आमचं हाय टी झालं अँड देन वी डिसायडेड टू गो टू जकूझी. सो त्याचीच आमची प्रेप सुरू होते की विल सी इफ इट इज क्लीन ऑर नॉट. पण ते छान क्लीनच होतं. जकूझी यूज करायच्या आधी आम्हाला हॉटेलवाल्यांनी सांगितलं होतं की एकदा त्यांना सांगायचं, म्हणून ते एकदा चेक करायला आले होते की सगळे सेटिंग्स प्रॉपर आहेत की नाही आणि मग आम्ही जकूझी यूज करायसाठी मोकळे.
माझा तरी जकूझीचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आणि मला एवढं भारी वाटत होतं ना. स्टार्टिंगमध्ये जकूझीमध्ये गेल्यानंतर मला थोडं पाणी खूप असं गरम वाटलं, पण नंतर मग ते बॉडी टेम्परेचरनुसार ॲडजस्ट झालं आणि एवढं भारी वाटत होतं. एका साईडने ते असे बबल्स निघत होते. खूप भारी एक्सपिरियन्स होता यार, खरंच. आम्ही 2 ते 3 तास जकुझीमध्ये बसल्यानंतर आम्हाला कळलंच नाही डिनरचा टाईम कसा झाला. मग आम्ही लगेच अंघोळ करून डिनर करायला निघालो. थोडासा फोटोशूट माझं झाल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला म्हटलं, की दे फोन माझ्या हातात, मी तुझा व्हिडिओ काढते. आणि तो बघा, तो पुढे चालला आहे आणि मी त्याच्या मागे त्याचा व्हिडिओ शूट करत. आणि इथे एक असं सेपरेट असं रेस्टॉरंटसारखं होतं. तिथे जेवण असं बुफे टाईप लागलेलं होतं. आम्ही सगळ्यात आधी हे सूप घेतलं आणि हे एवढं बकवास होतं ना, खूपच आंबट होतं यार. खूप असं काहीतरी लेमनच्या नावाचं ते सूप होतं. पण बाकीचं जेवण चांगलंच होतं. इथे आता हे राईस आणि नूडल्स ठेवले आहेत, हे पण भारी होते. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ठेवलेलं. आम्ही तर नॉनव्हेजचा प्रेफरन्स दिला होता, पण आम्ही व्हेज पण खाल्लं. नॉनव्हेज लोकांचा तर हेच फायदा असतो, की जरी आम्ही नॉनव्हेज म्हटलं तरी आम्ही व्हेज पण खाऊ शकतो. आणि आम्ही इथे सगळे प्लेट्स आमचे डेकोरेट करून ठेवले आहेत टेबलवर. आम्ही आता जेवायला स्टार्ट करणार. एवढी भूक लागली होती ना, खूप जास्त. जेवण झाल्यानंतर म्हटलं डेझर्ट बाहेर बसून व्ह्यू बघत खावा, पण या मांजरीची माझ्या रसगुल्ल्यावर नजर होती आणि तिने डाव मारला आणि माझा रसगुल्ला घेऊन गेली खायला. बघा. जेवण झाल्यानंतर म्हटलं थोडं वॉक करावं आणि असा काही व्ह्यू दिसत होता. हा आमचा टेंट आहे. असं छान वारा सुटला होता आणि हा बघा शिरीष छत्री घेऊन गेला तिकडे आणि पाऊस येतो त्याला नंतर कळालं आणि तो परत आला. थँक्यू सो मच. थोडासा वॉक केल्यानंतर आम्ही आमच्या टेंटमध्ये परत गेलो. तेव्हापर्यंत तर असं थोडा बर्थडेचा टायमिंग पण असा जवळपास आलाच होता, तर मग आम्ही बलून्स फुगवायला घेतले. मी शिरीषला त्याच्या स्वतःच्या बर्थडेचेच बलून्स फुगवायला लावले आणि ही वॉज लाईक की मी का करू, तू कर माझ्यासाठी, पण ठीक आहे ना, थोडी हेल्प तर केली पाहिजे. त्याचा बर्थडे का नसो, पण हेल्प तर लागतेच ना. मी एकटीने किती फुगे फुगवायचे. आमचा बर्थडेचा टॅग पण लावून झाला आहे, तर ऑलमोस्ट वी आर डन. थोडासा हॅपी डान्स आणि मग मी फटाफट फुगे लावून घेतले. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. आय थिंक आय डिड अ गुड जॉब. आय थिंक वी बोथ डिड अ गुड जॉब. आणि मग वेळ झालेला बर्थडेचा. मी गिफ्ट घेऊन आले. तसं तर मी काही असं मोठं काही गिफ्ट तर आणलं नव्हतं, कारण आम्हाला बाहेरच जायचं होतं. आणि 12 वाजले. सो अशा प्रकारे आम्ही माझा बर्थडे केक कट केला अँड इट वॉज टाईम फॉर माय बर्थडे गिफ्ट. सो श्वेतानी मला एक खूप भारी अशी फोटो मॅगझिन गिफ्ट केली अँड इट हॅड ऑल द फोटोज फ्रॉम लाईक पास्ट 1 इयर्स. आमचे जितके पण मेमरीज होते ते सगळे फोटोज होते अँड तिथे काही काही शॉर्ट असे मेसेजेस पण लिहिले होते. ते सगळे नोट्स वाचून खूप भारी वाटलं मला. अँड नेक्स्ट मॉर्निंग आम्ही फ्रेश झालो आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. आमचा जकुझीमध्ये जायचा प्लॅन होता सकाळी उठल्या उठल्या, बट सिन्स आम्ही लेट झोपून उठलो तर तो आम्हाला प्लॅन कॅन करायला लागला, म्हणून आम्ही लगेच ब्रेकफास्ट करायला आलो.
ब्रेकफास्ट झाल्या आम्ही लगेच रेडी guys. झालो निघायला, कारण आमचा चेकआउटचा टायमिंग झाला होता ऑलमोस्ट. पावसात कायच फोटो काढणार म्हणून मी माझ्यासाठी एक पण वन पीस आणला नाही, पण ही प्रॉपर्टी बघून असं वाटलं की मी आणायला हवं होतं ड्रेसेस अँड ऑल. मी रिग्रेट करते, पण मी शिरीषला म्हटलं तुझा बर्थडे आहे तर तू तर नवीन आउटफिट घातलाच पाहिजे, किती पण पाऊस असो. जरी तुझा जीन्स खराब झाला तरी चालेल, पण तू नवीन कपडेच घाल. आणि दिस इज हाऊ ही इज लुकिंग. म्हणजे एकदम भारी दिसतोय तो त्या निऑन शॉर्ट आणि जीन्समध्ये, खूपच भारी. आणि आम्ही आता चाललोय, सगळं बघतोय आम्ही, घेतलं नाही घेतलं. निघायच्या आधी आम्ही मिरर सेल्फी घेणार नाही, हे तर पॉसिबलच नाही, म्हणून छोटासा व्हिडिओ, सेल्फी व्हिडिओ काढून आम्ही निघालो बाहेर. कसं तरी भिजत आम्ही बसलो गाडीत. पण आम्हाला लगेच घरी पण नव्हतं जायचं, आम्हाला शॉपिंग करायची होती, कारण बर्थडे माझा असो की शिरीषचा, शॉपिंग तर झालीच पाहिजे. मला तर ड्रेस हवा आहे. तर आणि आम्हाला संध्याकाळी आमच्या फॅमिलीसोबत पण बर्थडे सेलिब्रेट करायला जायचं होतं. तर म्हणून मग आम्ही पावनावरून डिरेक्ट कुठल्या तरी मॉलमध्ये थांबून शॉपिंग करणार आणि मगच घरी जाणार, कारण मला तर ड्रेस हवा आहे. आम्ही पुण्यात पोहोचलो. असं वातावरण बघून एक मस्तशी कॉफी पिली, थोडीशी शॉपिंग पण केली माझ्यासाठी. आणि मग काय, आमचा व्लॉग एंड व्हायचा वेळ पण आला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड स्टे ट्यून्ड फॉर आवर नेक्स्ट व्लॉग. बाय.